तुकाराम महाराज अभंग दुसरा. शके 1520 म्हणजे इसवी सन 1598 माघ वद्य पंचमीला इंद्रायणी काठी बसलेल्या देहू या गावी मोरे घराण्यात तुकोबांचा जन्म झाला. तुकोबांच्या घराण्याची परंपरा अत्यंत उज्ज्वल होती. त्यांना पूर्वजन्माचं विठुभक्तीचं संचित मिळालं होतं. बोल्होबा आणि कनकाई हे त्यांचे जन्मदाते. हे दोघंही विठ्ठल भक्त होते. तुकोबांचे पूर्वज सदाचारी शुद्ध आचरणाचे होते. हे घराणं उदार मनाचं होतं, अत्यंत दानशूर होतं. वारकरी घराण्यात जन्म झाल्यामुळे विठुभक्तीच्या संस्कारांबरोबरच कथा, कीर्तन, भजन, पूजन या धार्मिक संस्कारांचा वारसा तुकोबांना मिळाला होता. तुकोबांना आपल्या जन्मदात्यांचा सार्थ अभिमान होता. वारसा हक्कांनी मिळालेल्या वैभवाची म्हणजे शाश्वत मूल्यांची जाणीव त्यांना होती. आपल्या कुळाचं, घराण्याचं महत्त्व, आपल्या कुळाची परंपरा राखून आपण वाढवायला पाहिजे हा सद्भाव त्यांच्या मनी होता. ते असं म्हणतात, तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. तुकोबांनी आपल्या घराण्याचा, वंश परंपरेचा अभिमान आपली कुळकथा सांगताना व्यक्त केला आहे. ते असं म्हणतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि न करी तीर्थव्रत. तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. तुकोबांचे 8वे वंशज विश्वंभर बाबा हे विठ्ठल भक्त होते. संत उत्तम कुळात जन्म घेतात असं नेहमी म्हणतात. या वचनाला अनुसरून असलेला तुकोबांचा एक अभंग सुप्रसिद्ध आहे. तुकोबा अभंगात असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृतवाची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजल, तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती. तुकोबांच्या या अभंगातील अनेक चरणांना मराठी भाषेत सुभाषिताचा दर्जा प्राप्त झाला. ज्या कुळात उत्तमोत्तम पुरुष किंवा सद्गुणी स्त्रिया पूर्वापार जन्माला आल्या, त्या कुळात थोर अवतारी पुरुष जन्म घेतात. अशा संत सत्पुरुषांची वाणी गोड आणि अत्यंत अमृतमयी असते. त्यांचं बोलणं, त्यांचे विचार समाजाला हितकारक असतात. त्यांचा देह देवकार्यासाठी झिजतो. त्यांचं चित्त गंगोदकासारखं अत्यंत पवित्र असतं, निर्मळ असतं. त्यांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा आपले ताप नष्ट होतात. मनःशांतीचा अनुभव आपल्याला येतो. तुकोबारायांची चरित्रगाथा, त्यांचं देवकार्य, त्यांचं विचारधन समजून घेतलं की असं म्हणावंसं वाटतं की तुकोबा हे मोरे घराण्याच्या पावन वृक्षाला आलेलं एक भक्तीचं गोमटं फळ आहे.